What a view, man! एकदम मस्त आणि आमचं छान एकदम दर्शन झालेलं. मार्लेश्वरचा धबधबा. नमस्कार मंडळी, मी आहे संकेत वागदरे. तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे फूडी मुसाफिर या चॅनलवर. तर आजचा विषय असा आहे, आम्ही निघालो आहे मार्लेश्वरला. तर माझ्यासोबत आहे माझी ताई अर्चना बेर्डे. हाय नमस्कार. आम्ही पण आता गणपतीला इथे गावी आलो होतो, त्या निमित्ताने आम्ही आता मार्लेश्वरला पण जाण्याची आम्हाला संकेतमुळे संधी मिळालेली आहे. आणि माझे भाऊजी शिवरा मार्लेश्वरा. आणि माझ्यासोबत आहे हर हर महादेव वेदांत. याला तर तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघालच, गणपती आणायला पण होता माझ्यासोबत. आणि आहे ओंकार. हा यश आहे, हा उद्या जाणार आहे तिकडे मार्लेश्वरला त्याच्या पप्पावर. हा फक्त मोबाईलवरच गेम खेळत बसतो. आणि दुसरी ताई कुठे गेली? पाऊस पण चालू आहे जोरात, तर पोहोचेपर्यंत थोडा कमी झाला पाहिजे. आपले आता 3 मेंबर अजून वाढलेले आहेत मार्लेश्वरला यायला. तर पहिली आहे सिद्धी. हॅलो, आम्ही चाललोय मार्लेश्वरला. श्रावणी. हाय. आणि माझी ताई. हर हर मार्लेश्वरला. ते बोललीच ना. माझ्या घराची एक झलक बघा. जुनं घर आहे एकदम, आजीच्या काळापासून. ते आम्ही तसंच ठेवलं आहे. तर आमची मंडळी निघाली आहे मार्लेश्वरला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला चला, पाऊस खूप आहे पण आमची सगळी मंडळी धाडसी आहेत. तिकडे दाखव आपण. चला, गाडी बंद झाली. तर आम्ही निघालो आहे सर्व. चलो. ड्रिप चॅक बूम बूम. हर हर महादेव. थांब थांब. आता सांग, आता बोल. आम्ही आता मार्लेश्वरला निघालोय. फायनली गाडीत बसलोय. कोणाचा बीपी लो होऊ नये म्हणून आम्ही मेलेडी चॉकलेट पण घेतलेत. आता मी सगळ्यांना एक एक वाटते. दोन नाही. तर आता आम्ही निघालोय मार्लेश्वरलाच. गाडीत आहे मी. ओके. वॉट अ व्ह्यू, मॅन. व्ह्यू बघा फक्त आता, कडक कडक एक एक माझ्या गावचा. ओ हो, हे बघा आला भाऊजी. मारणार आहे ना. तर आता आम्ही पोचलो आहे. थोडा वेळ लागेल, आता 15 मिनटं लागतील मार्लेश्वरला पोचायला. 15 नाही, किती, 10 मिनटं लागतील ना. 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर आहे. तर 15-20 किलोमीटर, 15-20 मिनटं तर लागतीलच. गोळेवाल्याला गोळा खाऊया ना. गोळा खाऊया ना आपण. काय व्ह्यू येतोय बघ. तर आम्ही आता 20 ते 15 एंट्री आला. आता आम्ही पोचलो आहे. मार्लेश्वरचा हा गेट आहे पहिलाच एंट्रन्सचा. आम्ही आता मार्लेश्वरला पोहोचलो आहोत. हे बघ, शिष्य मार्लेश्वर. फायनली पोचलो आम्ही मार्लेश्वरला. आणि आमची गँग चे आहे. फायनली आलेलो आहे आम्ही मार्लेश्वरला. तर चला प्रवासाला चालू करू. हे दोघं बघा, चंगू मंगू.
माझे भाचे अँगलने वाटतो एक व्हिडिओ आहे माझ्याकडे जुनी, ती टाकू शकतो मी काय माहिती नाही. तर लास्ट टाइम हे लोक ह्या लोक गरीब होते गेल्या वर्षी, आता माझ्यासोबत आले मार्लेश्वरला, आता त्यांना मी अमीर बनवलं. फुल पॅन्ट मध्ये आले आहेत. भाऊजी तुम्ही किती वर्ष आता इकडे कंटिन्यूस येतात मार्लेश्वरला? हे माझं जवळजवळ 7वं का 8वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही यावेळेस मार्लेश्वरला शिवशंभूला भेट देण्यासाठी येतो व त्याचे आशीर्वाद घेतो. तर तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे मार्लेश्वरचा. तिन्ही बाजूनी डोंगरकडा आहेत, त्यातून सुंदर असा वाहणारा धबधबा. त्याचबरोबर इथे सर्व काही आहे ते अगदी मार्लेश्वराचं दर्शन झाल्यावर तुम्हाला जी अनुभूती येते तिचा एक वेगळाच अनुभव असतो. आणि मार्लेश्वराचं दर्शन घेताना तिथे कुठल्याही प्रकारच्या लाईट्स नसतात, फक्त दिव्याच्या उजेडात आपण जे काही दर्शन घेऊ त्याच्यावरच आपलं समाधान पूर्णपणे होतं. भाऊजींनी जे आता तुम्हाला जे सांगितलं माझ्या की 7 वर्ष कंटिन्यू आम्ही इकडे येतो आहे दर्शनाला. ओके, तर ह्या वर्षी मी व्लॉगिंग पण चालू केली, तर बोललो चला एक मार्लेश्वर व्लॉग पण करू आणि एक तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन पण घडवतो. चला, दमली ताई दमली आमची. नाही नाही पण मी थांबणार नाही, जाणार आहे. तू मार्लेश्वर अजून मी तो धबधबा बघत नाही तो पण आहे. घेतलं बघ संकेत मध्ये बघ. घेतलं ना. नाशिक. कुठून आलात तुम्ही? नाशिकवरून. त्या नाशिकवरून. हां. तुमचा व्हिडिओ यूट्यूबवर जाणार आहे. हो काय? हां. सांग व्यवस्थित कर. हा, तुम्ही कुठून आलात बोललात? नाशिकहून आले मी. अच्छा, नाशिकवरून. तर तुम्ही किती वर्ष येतात इकडे? आता प्रथमच आलो आम्ही. अच्छा, प्रथमच आलात. तर तुम्ही कुठे असं बघितलेलं का मार्लेश्वराबद्दल ऐकलेलं मंदिर? हो हो. ते कुठे ऐकलेलं तुम्ही? माझी मुलं पण येतात इकडे. तुमच्या मुलं पण येतात. तुम्ही कुठल्या गावच्यात नाही? आम्ही धुळ्याकडचे. ते गोव्याकडचे. ओके, ऐकलात असे खूप सारी लोक आहेत जे श्रद्धेने मार्लेश्वराला येतात. ओके, दरवर्षीप्रमाणे. तर बघा हा व्हिडिओ जो आहे सुंदर. पावसामध्ये आम्ही एवढी आम्हाला छान मजा वाटते की आम्ही भिजत दर्शन घेणार. जोरात घे. आम्ही भिजत दर्शन घेणार. दमलो असो तरी सुद्धा आम्ही जाणार होतो वरती. मस्त मजा करा. तर माझी मंडळी पण पूर्ण जोशमध्ये आहे, पुरीच्या पुरी. तर मी पण, मला काय ना, मी तर वर्कआउट करतो त्यामुळे मी चढू शकतो पायऱ्या. हे बघा, हे दमले आहेत, दोघी पण दमले आहेत. दमलो नाहीये. अच्छा, आम्ही सरळ चालत जाणार, देवाचे दर्शन घेणार आणि प्रसन्नताचे साथ एवढ्या पावसात तर आम्ही जातोय. खुश राहणार. हां. बोल काय म्हणते? काय नाही, ती बोलते मी तिला बोल दमलो आहे का ती. किती सुंदर असा निसर्ग आहे आपला. हे बघा, ही दमलेली आहे पण नाही बोलत. नाहीये. ते दिसते व्हिडिओमध्ये, लोक ठरवतील की तू दमली आहेस की नाही. आता आम्ही पोचायला आलेलो आहोत. हां, 5-10 मिनिटांपासून जास्त. मग आम्ही मार्लेश्वराचं दर्शन करू. आणि तुम्हालाही दर्शन घडवू. व्हिडिओ आहे. इकडे वेगळी दुकानं पण आहेत प्रसादाची, बेल नारळ देवासाठी देण्यासाठी. आता येताना आपण इकडे महेश हॉटेलला भेट देणार आहोत, कारण की आम्ही दरवर्षी इकडेच खातो, महेश हॉटेल. फायनली आपण थोडा 1-2 मिनटावर पोचू मंदिराजवळच मार्लेश्वराच्या. ओके,
मार्लेश्वरच्या मंदिरात प्रवेश करत आहोत मार्लेश्वर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. हो आता चला मंडळी, आता आम्ही बाप्पासाठी पण बेलफूल नारळ घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपण देवाच्या चरणी वाहणार आहोत. आम्ही गाभाऱ्याजवळ आलो आहे आणि प्रवेश करत आहोत गाभाऱ्यात. ठीक आहे, पकड पकड. संकेत शरद वाघमारे. असंख्य शरद तुमच्या दर्शनात एक लिहिलं आहे. जेव्हा तुला आठवण अर्ज लिहिला आहे तर मडग्या त्याच्या धंद्यापर्यंत तुम्हाला जेव्हा त्यांच्या काय मनकामात त्याच्या पुरी करा आणि अशी चहा करून घ्या आणि रकरा कंबळ करा. हो ताई, वरती चढून खाली घेवा, खाली उतरा. लांबले दर्शन घेते काय वर जाऊन बघतात ते संकेत सिद्धी दे ना. सपरिवार तुझ्या दर्शनात वाढलेला आहे. जेव्हा तुला आठवड्याचा अर्ज लिहिला आहे मांड घे त्यांच्या धंद्यापर्यंत जेव्हा त्यांच्या मुलाबाळांना तुम्ही त्यांच्या काय काम आहे त्याच्या पुरी करा आणि अशी चहा करून घ्या आणि सन्मान करा. काय ना बघायचं तो फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर कसं वाटतं तुला दर्शन करून? मस्त छान झालं, व्यवस्थित एकदम मस्त. आणि आमचं छान एकदम दर्शन झालेलं आहे. एकदम दिसलो वगैरे थंड थंड केसाची कंडिशन बघा. निसर्गाच्या कुशीत बसलेलं सुंदर असं आमचं मार्लेश्वर. आताच आम्ही दर्शन घेऊन खाली गाभाऱ्यात आलेलो आहोत. माझ्या मागील बाजूत आपण पाहत आहात निसर्गातील सुंदर असं रूप, जे धबधब्याने ओतप्रेत भरलेलं असं मार्लेश्वर. अप्रतिम धबधबे, तुम्ही मोजू शकत नाही ते धबधबे या परिसरात सातत्याने वाहत आहेत. तर या धबधब्याची सुंदरता आहे मार्लेश्वराला अजून सुंदर रूप देते. शिवहरा शिवहरा मार्लेश्वर. मार्लेश्वरचा धबधबा तुम्ही मोजू नाही शकणार, इतके धबधबे आहेत या मार्लेश्वराच्या इथे. तुम्ही बघू शकता पुरा. शिवहरा. फायनली मार्लेश्वर. लेट्स गो. बघ ना, एकदम छान मस्त वाटते आम्हाला. पावसाने आम्हाला एक छान मस्त अनुभव दिलेला आहे. मस्त छान, अतिसुंदर. पुरी एनर्जी आली आहे परत सगळ्यांच्या अंगात. आता खूप भूक पण लागलेली आहे. तर आता झुणका भाकर खायची आहे गरम गरम. आणि सगळे त्याच्यात ताव मारणार आम्ही आता. झुणका भाकर काय. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. फुल मजा पण करून झालेली आहे. तर लागली आहे खूप जोराची भूक. तर आम्ही चाहू आता महेश हॉटेल करून आहे, तिकडे आम्ही झुणका भाकर खाऊ. चांगलं भेटतं तिकडे. घरगुती चुलीवरची भाकरी गरम गरम आणि झुणका. आता आम्हाला खूप जोरात भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे हॉटेल महेशमध्ये दरवर्षीप्रमाणे, जिकडे आम्ही झुणका भाकर खाण्यासाठी थांबतो. आणि आता खूप जोराचा पाऊस लागल्यामुळे सगळ्यांना मन झालं आहे काय खायचं सगळ्यांना माहितीच आहे. कांदा भजी. मला नाही घेतलं कांदा भजी. रिटेक हिच्यासाठी आम्ही रिटेक केली.
हे बघा ही आहे ना येणार नव्हती. आता कसं वाटतं तुला? आता कसं वाटतंय? आणि आणली गरम गरम भजी. आणि झुणका भाकर. ही बघा गरम गरम भजी एकदम. अजून एक प्लेट भजी मागवलं. अजून एक सांग काका, अजून एक प्लेट द्या ना. सांगितलं ना भजी अजून एक द्या. आम्ही खातोय गरम गरम भजी. याचा काय फीडबॅक या भजीवर? भजी अशी एकदम सुंदर बनवलेली आणि ती क्रिस्पी झालेली, एवढी छान मस्त ओवा वगैरे टाकून झालेली आणि एकदम आम्हाला कसं छान वाटते, मस्तच. आणि आता आम्ही पावसात पण भिजलेलो आहोत सर्व, तर त्यामुळे एकदम गरम गरम कांदा भजी खाण्याचा जो फील आहे तो आपल्या मुंबईकरांना माहितीच आहे. आता आमचा भजीचा कार्यक्रम झालेला आहे, तर आम्ही मागवले 8 झुणका भाकर प्रत्येकाने. स्पेशली त्यासाठी झालेलो इकडे खायला. सगळे एकदम ताव मारणार आहेत. हे बघा कांदा, ठेचा, मस्त गरम गरम झुणका भाकर चुलीवरचं. गरम गरम झुणका भाकर. हे घेतलं घेतलं अजून काय पाहिजे? फोन आहे, फोन आहे. कांदा घे. झुणका भाकर खातो आम्ही गरम गरम. चला पहिली ही चटणी घेतो मी. लोणचं, ठेचा. तुला झुणकावरचा ठेचा जो खायची मजा आहे ना, तोंडाला तर पाणीच सुटलं बघू. तुमच्या पण सुटेल. झुणका जो खाण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे पावसात, स्पेशली गावी आल्यावर. चुलीवरची भाकरी, झुणका आणि कांदा ठेचा एक नंबर. मजा येते. काय काय बोलतोस तू? ते तर खाण्यात पूर्ण दंग झालेली आहे, तेव्हा नंतर बोलूया. तुम्हाला कशी वाटली रे? तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करताय? या सगळे खाण्यात दंग झालेले आहेत. आपण ब्लॉग थोडा नंतर कंटिन्यू करू. मला पण खूप भूक लागलेली आहे. तुला वेदांनी आज पहिल्यांदा झुणका भाकर खाल्लेली, कारण त्याच्या आईला भाकऱ्या वाजता येत नाही. एवढं सत्य नाही बोलायचं होतं मावशी. बघितला असं काय भाकऱ्या खालच्या तुम्हीच वाजलेल्या? मग तू का खाताय? कट कट. आता लपडीवर जाते आमचा ब्लॉग. अशा प्रकारे आमची देवपूजा आणि पेटपूजा दोन्ही कार्यक्रम चांगला झालेला आहे आणि आम्ही निघालो सर्व घरी. चला, माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजून खूप सारे कंटेंट्स येणार आहेत. फूडचे पण येतील, ट्रॅव्हल्सचे येतील. तर आता जर्नी माझी चालू झालेली आहे. खूप वेळेपासून बोललेलो करेन चालू पण फायनली बाप्पाचेच पहिले व्हिडिओ टाकून मी चालू केलेला आहे.